हा अरे हॅलो आठवीच्या मुली मॅडम. नमस्ते. आठवीच्या मुली आल्या होत्या ही चाचणी घेऊन, म्हणून थोडस थांबले होते. अं, आजी कुटुंबाचं आगळ हा हॅलो. पाठ. हॅलो, ऐकू येतंय का? आवाज येत नाही. आवाज आवाज ये ना आता. येतो. आवाज 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 येतोय का? हा, आवाज येतोय का? आवाज यायलाय का आता? आता याला. हा हा, ठीक आहे. आजी कुटुंबाचं आपण, मी तुम्हाला पहिला धडा पाठवलाय हा, बोलतो मराठी, बर का? हो. आजी कुटुंबाचं आगळ हे पाहूया आपण. आता आगळ म्हणजे काय? मोठा दरवाजा असतो गावामध्ये. पूर्वी गावामध्ये मोठा दरवाजा असायचा, आणि या मोठ्या दरवाजाला काय होतं, पाठीमागून दोन देवळाच्या दोन ह्याच्यामध्ये खोबणी असायची, आणि खूप मोठं लाकूड हे त्या ह्याच्यामध्ये टाकायचं, त्याला म्हणतात आगळ. हे आगळ म्हणजे संरक्षण कोणाचं? दाराचं, घराचं, घरातील व्यक्तींचं, आहे की नाही? जेवढ्या सगळ्या व्यक्ती आहेत, हो. चोरापासून सगळ्यांपासून संरक्षण. हे आजी म्हणजे काय आहे? आजी म्हणजे प्रेमाचं वलय, आहे की नाही? आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आजी असते, आणि ह्या आजीचं महत्व हे घराचं कुलूप आहे, घराचं संरक्षण आहे, या अर्थाने हा पाठ लिहिलेला आहे. कारण आपण मागच्या वर्षी धडा शिकलाय, नात्यांची घट्टवीण, शिकलाय की नाही? मग ही नाती आपल्याला हो. सांभाळायची असतात, ही नाती आपल्याला जपायची असतात, ही नाती आपल्याला पुढं घेऊन जायची असतात. कारण माणूस एकटा राहूच शकत नाही. माणूस हा कुटुंबवत्सल प्राणी आहे, कुटुंबामध्ये हा माणूस राहतो, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी इथे शक्य आहेत. हा पाठ लिहिलाय महेंद्र कदम यांनी. मराठीचे अभ्यासक आणि लेखक, त्यांची मराठीचे वर्णनात्मक भाव, भाषा विज्ञान, कवितेची शैली ही भाषा विषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत. कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तके आहेत. आता समीक्षा म्हणजे काय? एखादा ग्रंथ आहे आणि किंवा एखादं पुस्तक आहे, या पुस्तकावर काय केली जाते? टीका टिप्पणी केली जाते, किंवा की कुठल्या अंगाने, वेगवेगळ्या अंगाने या पुस्तकाचा, या लेखाचा, या पाठाचा विचार केला जातो, की मला काय वाटतं? प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, बरोबर आहे? कारण एकाच हाताची हो. पाचही बोटे सारखी नाहीत, म्हणून विचार करणे ही काय आहे? आपल्या प्रत्येकाच्या मनात येणारी बाब आहे, आणि ही वर्तमान हे काय आहे? समीक्षेचे पुस्तक आहे. सार, विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तके आहेत. तर कवितेची शैली, मराठीचे वर्णनात्मक भाषा विज्ञान ही भाषाविषयक पुस्तके आहेत. कादंबरी पण आहे हा, सार आणि विस्तार. धूळ पावलं ही कादंबरी आहे. कुणाची? लेखकाची. धूळ पावलं, किती सुंदर शब्द आहे बरं. आपण जातो गावातून फिरायला, तेव्हा आपल्या माती खूप असली की त्याच्यावर पावलं उमटतात. आम्ही लहानपणी तर फार खेळायचो की कुणाच्या पावलाचे म्हणजे चप्पलचे ठसे उमटायचे, आणि हे ठसे उमटले की खूप मजा यायची, की तुझा किती मोठा, माझा किती मोठा, सगळ्या मैत्रिणी पाय त्याच्यावर परत ठेवून पाहायचं. तर अशी गंमतशीर कादंबरी आहे ती म्हणजे धूळ पावलं. मेघवृष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन. बघा, अभ्यासाच्या विविध दिशा हे एक संपादन आहे, म्हणजे त्यांनी केलेलं कादंबरीचं संपादन पण आहे. म्हणजे वेगवेगळ्या भूमिकेत लेखक आहेत. एक लेखक आहेत, कादंबरीकार आहेत, समीक्षक आहेत, संपादक आहेत. तो भीतो त्याची गोष्ट, जो भीतो ना त्याची पण गोष्ट लिहिलेली. कवितेची शैली या पुस्तकात 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळाला. दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेच्या व्याकरण लेखन मध्ये प्रसिद्ध लेखक आहेत. खूप त्यांच्या नावे स्कॉलरशिप पण दिली जाते, आणि याच पुस्तकाला, कोणत्या? कवितेची शैली या पुस्तकाला 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. तरखडकरांच्या व्याख्यानमाला आहेत. तरखडकरांचे खूप मोठे पुस्तक आहेत व्याकरण लेखन, निबंध लेखनावर, आणि तोच पुरस्कार लेखकाला मिळालेला आहे. ग्रामीण संस्कृतीतील एक
ग्रामीण संस्कृती मिळालेला आहे. हा ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते. कोणतं दर्शन घडतं की एकदम अनुपम दर्शन आहे. म्हणजे खूप असं हवं हवंसं पाहावंसं वाटणारं हे असं एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन आहे. तुमच्या घरी कोण कोण राहतं? आई, पप्पा, आजी, आजोबा, माझा भाऊ, चुलत, चुलता, चुलती, दीदी, बर, दादा, भैया. कुठे आहे तुझं घर? आडापाशी आहे का त्या? हम्म. त्या आडापाशी आहे का घर तुझं केसापुरीला? आलापूर. आड आहे तिथं, मोठा चौक आहे तिथे आहे का? हो. हम्म. तुम्ही आलात ना? हो आले होते मी, बरेच आले होते. दीदी. हम्म. हो. ठीक आहे. तर हे अनुपम दर्शन घडतं. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्यांचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी. आणि ज्या घरामध्ये स्त्रीला सन्मान केला जातो, ज्या घरामध्ये स्त्रीचा मान ठेवला जातो, ते घर ते पुढे जातं. आणि तसंच देशाचं पण आहे की ज्या देशामध्ये स्त्रीचा आदर केला जातो, कुटुंबामध्ये तिला मान दिला जातो, तेव्हा हे काय होतं, हे पुढं ठरतं. आजी आणि या लेखकांची आजी म्हणजे कुटुंबाचं आगळ आहे. मग आगळ संकल्पना माहित असेल तुला? दरवाजाच्या मागे लावतात ती आगळ, है की नाही? आता पट्ट्या आल्या, आता लोखंडी पट्ट्या आल्यात आता, आणि हे आगळीच काम करतात. हा, लोखंडी पट्ट्या आल्यात आता नवीन पद्धतीमध्ये. लगेच चिटकत आहे. चिटकायचं नाही, असं त्याला नट आहे आणि एकीकडून असं गोल कडी अडकवायसारखं ठेवलेलं आहे, त्याच्या एका बाजूला आहे आणि त्याच्यामध्ये खिळा टाकायचं लांब, आणि हे आगळीच काम करतं हे नवीन पद्धतीमध्ये. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा, अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचे वर्णन या पाठात वाचायला मिळते. ग्रामसंस्कृती आणि भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश या पाठातून मिळतो. या ग्रामीण संस्कृतीमध्ये की आजी आजोबा, आई वडील कुठं राहावेत किंवा आजी आजोबा कुठं राहतील याचा काही विचार केला जात नाही, की कारण ते घरातच असतात, घरातच राहणार हे कबूल असतं, हे मान्य असतं. आणि हे मान्य असणारं ह्या गोष्टी कशा आहेत की आज आपण पाहतो शहरामध्ये विभक्त कुटुंब निर्माण झालं आणि पुन्हा कोणी जागा देत नाही. अनेक प्रश्न शहरामध्ये लोक कामाच्या निमित्तानं येतात, मग तिथे अनेक प्रश्न निर्माण होतात, बकाल वस्त्या निर्माण होतात नवीन घरांमुळे, नवीन जागांमुळे. आणि मग आजी आजोबाला किंवा आई वडिलाला कुटुंबामध्ये स्थान दिल्या जात नाही. ही भयंकर अवघड गोष्ट आहे मित्रांनो. आणि ही अवघड असलेली गोष्ट ही आपल्याला सोपी करायची, म्हणजेच काय करायचे, या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला शिकायचे की आपल्या आई वडील आता करते आहेत, पण मोठे झाल्यावर, तुम्ही मोठे होता तेव्हा आई वडील थकतात, या आई वडिलांना पण आपण सांभाळलं पाहिजे. कारण आपल्याला त्यांनी घडवलं, त्यांनी वाढवलं, त्यांनी आपल्याला संस्कार दिले, त्यांनी आपल्याला शिक्षण दिलं. आपल्या हाडाची काढं करून आई वडील मुलांना वाढवतात, या मुलांनी आई वडिलांना वाढवलं पाहिजे, हे सांगण्यासाठी हा पाठ आहे आजी कुटुंबाचं आगळ. मध्ये 2 टिंब दिलेत पा पाठाच्या शीर्षकामध्ये. हे काय आहे? हे म्हणजे सांगायचे, म्हणायचे, बोलायचे, हे सांगण्यासाठी हे चिन्ह असतं. या चिन्हाचं नाव आहे संयोग चिन्ह. की आजी कुटुंबाचं आगळ हे संयोग आहे. सगळ्यांनाच आजी लाभते असं नाही, सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी लाभतात असं नाही. कारण आयुष्य हे जरतारी वस्त्र आहे, की कोणाला कसं लाभेल, कोणाला कमी लाभेल, कोणाला जास्त लाभेल याचा विचार करून. पण असतील नाती तर ही आपल्याला सांभाळायची, ही नाती आपल्याला जोपासायची. पण माझी आजी कशी होती हे सांगितलंय लेखकांनी. खूप असं उमदी होती माझी आजी, खूप छान होती. मला तर आजी नव्हती,
कारण माझ्या वडील लहान असतानाच आई वारली होती त्यांची. आणि इकडे पण म्हणजे आईच्या आई पण खूप म्हणजे कारण आम्हीच, माझी आईच तिचं खूप मोठं अपत्य होतं 13वं 14वं. आणि त्याच्यानंतर त्या वयाला तिच्या म्हणजे मला आजी कळत नाही अशी माझी अवस्था आहे. पण पण माझ्या मुलांना मात्र दोन्ही आजीचं खूप प्रेम मिळालं. मात्र हा हा. हा माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची. किती मोठी होती उंचीची? 5.5 फूट उंचीची. रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची होती. नवऱ्यामाग सगळा संसार गळ्यात पडूनही तिच्या तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. माझी आजी किती वयाची होती धडा लिहिला तेव्हा? 70 वर्षांची. पण काठी नव्हती हातात. कुणाला हे करायची? कशी होती ती? 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी, उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची, आणि नवऱ्यामागे सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणारी. म्हणजे तिचा स्वभावच होता हुकूमत गाजवायचा. आणि जेवढं हुकूमत गाजवतात तेवढं लोक प्रेम करतात. 70 ओलांडलेली होती. म्हणजे वय सांगितलंय. किती वय होतं माझ्या आजीचं? 70 वर्ष. पण काठी हातात आली नव्हती. दात सगळे शाबूत होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. म्हणजे स्वच्छता सांगितली. माझ्या आजीचे दात कसे होते? मोत्यासारखे चमकणारे. डोकीत एकही केस काळा नव्हता. पांढरी परी होती माझी आजी. कशी होती? एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण होती. ताठकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी. कोणते लुगडे घालायची? लाल आणि हिरवं. अंगात चोळी घालायची. आता चोळी नाहीये मित्रांनो, हे काय दिले? आजीचं वर्णन दिलंय. आपल्याला आपल्या आजीचं वर्णन याच मुद्द्यांच्या आधारे करायचंय. आजी किती उंचीची होती? मग तुम्ही म्हणाल आमची आजी आम्ही मोजून पाहू का किती उंचीची? तर आपल्याला सरासरी अंदाज येतो. 4.5 फूट आहे का 5 फूट आहे का 5.5 फूट, त्याच्यावर तर काही नसती एवढी उंची महिलांची. उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची होती. सगळा संसार गळ्यात पडूनही आमच्या म्हणजे तिसऱ्या पिढीवरती काय करत होती? हुकूमत गाजवणारी माझी आजी होती. सगळे दात शाबूत होते, मोत्यासारखे चमकत राहायचे. म्हणजे स्वच्छता सांगितली. डोक्यात एकही केस काळा नव्हता. आताच्या सारखं काही पद्धतही नव्हती काही लावायची केसांना. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण होती. म्हणजे ती तरुणपणी किती सुंदर असेल असं मला वाटायचं. आणि नेहमी ताठपणा असायचा. नाही तर आपल्याला असं बसून बसून काय होतंय? अवघे पाऊणशे वैमान, अवघे पाऊणशे वैमान. आणि म्हणून पाऊणशे वैमान झाल्यासारखं राहायचं नाही, ताठ बसायचं. आपण विद्यार्थी आहोत. कारण चांगली सवय कशी लागते? अशीच लागते, ताठपणा. इरकल लुगडी घालायची, लाल व हिरव्या अशा 2 रंगाची. कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर बुक्का लावलेला. आता बुक्का म्हणजे काय माहिती ना? पण पांडुरंगाचा बुक्का लावतात कपाळावर. आणि हा, तर बुक्का म्हणजे मार दिला, हाताने दिला तर धपाटा बुक्का, असा बुक्का. आणि कपाळावर लावला तर तो बुक्का, गंध. आणि अशी ही माझी आजी होती. आजीच्या छत्रछायेखाली आमचं सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होत. आता गुण्या गोविंदाने नांदणे म्हणजे काय? गुण्या गोविंदाने नांदणे. वाक्प्रचार आहे, अर्थ लिही. वही पेन घेतली ना? छान. गुण्या गोविंदाने नांदणे, आनंदाने नांदणे.
जाणे आनंदाने राहणे. हा. आमच्या घरी एक गावरान गाय होती. एवढं समजलं ना पहिला पॅराग्राफ. आजीचं काय आहे? ठेवण आहे, दिसणं आहे. बरोबर आहे का? आणि छत्रछायेखाली, छत्रछायेखाली म्हणजे आजीच्या अधिकाराखाली आम्ही सगळेजण कसे राहत होतो? गुण्या गोविंदाने राहत होतो. आमच्या घरी एवढं समजलंय ना. पहिल्या पॅराग्राफ मध्ये आपण लेखकाचं काय काय करतात लेखक हे पाहिलं. दुसऱ्या याच्यामध्ये पॅराग्राफ मध्ये आपण ग्रामीण संस्कृतीचं अनुपम दर्शन सांगितलंय. आणि तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये आजी कशी होती आणि तिचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगितलंय. तर चौथ्या पॅराग्राफ मध्ये आपण पाहणार आहोत, आमच्या घरी एक गावरान गाय होती. आमच्या घरी एक गावरान गाय होती. आता गावरान म्हणजे काय? गावरान म्हणजे ती चांगली गाय. गावात गावरान असती ती. जर्सी गाय नाही. आता खूप जर्सी गाय ते आल्यात ना. पण मित्रांनो, हे जर्सी. हा, वेगवेगळ्या गायी आलेल्या आहेत. तसं नाही, तर गावरान गाय होती. गावरान गाईचं दूध पौष्टिक असतंय, तूप चांगलं असतंय. तूप. डोळे, आरोग्य, कान याच्यासाठी गावरान गाईचं तूप पण चांगलं असतंय. आणि विशेष म्हणजे फॅट नसतो, कमी फॅट असतो. म्हणजे हे फूड कसं आहे? ॲज अ हेल्दी फूड. गाईचं दूध म्हणजे पौष्टिक दूध आहे. सर्वांग सुंदर हे दूध आरोग्यासाठी उपयुक्त आहे. आता गावरान काय? आमच्या घरी एक गावरान गाय होती. हे वाक्य अधोरेखित करा किंवा लिहून घे. आमच्या घरी एक गावरान गाय होती. गावरान, आता ह्याच्यातलं आमच्या घरी एक गावरान गाय होती. आमच्या घरी एक गावरान गाय होती. शाबास. आता ह्याच्यातलं विशेषण कोणतंय? विशेषण कोणतंय या वाक्यातलं? आमच्या घरी. आमच्या काय करताय? घरी नाम आहे. आणि एक काय? एक हे संख्या विशेषण आहे. किती गायी होत्या? एकच गाय होती, है की नाही? आणि गावरान हे गुण विशेषण आहे. दोन्ही लिहून घे. एक संख्या विशेषण, एक संख्या विशेषण, एक संख्या विशेषण, गावरान गुण विशेषण. गावरान गुण विशेषण. गावरान पुढे विशेषण. गुण विशेषण, गुण सांगितलाय. आणि आम्ही तिला काय म्हणायचो? कपिली. गाईचं नाव काय होतं? कपिली. पूर्वी मुलीला सासरी जाताना गाय देत असत. माझ्या आईला अशी गाय होती कपिली. आणि एकाआड एक वेताला तरी ती खोंड द्यायची. खोंड म्हणजे काय? खोंड द्यायची. खोंड म्हणजे काय? एकाआड एक वेताला तरी ती खोंड नक्कीच द्यायची. खोंड म्हणजे पिल्लू. वासरू. पिल्लू म्हणत का? वासरू. हा, वासरू कसं होतं? हे नर जातीचं होतं. आणि हे कशाला यायचं? दावणीला कायम कपिलीचीच बैल असायची. कोणाची? कपिलीची. तुझं नाव कपिल आहे म्हणून कपिलीची सांगत नाही हा, पुस्तकामध्ये नाव आलेलं. कपिलीचीच बैल असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील घरच्या गायचे बैल.
पुरे बैल आता बघा 2 लाख 3 लाख लागायले बैल घ्यायला, हे की नाही, 1.5च्या पुढंच आहे. आणि आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गायीनं पाना सोडला की वासरू आखडायचं आणि चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट पाहायची. काका किंवा वडील गेले धार काढायला की त्यांच्या मागेच ग्लास घेऊन जायचं. कारण कसं होतं की पुन्हा आजीचा तिथं धाक होता. चरवी भरली की आजी वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं आणि तिथंच मग धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. तिथंच संपून घरात जायचं. मज्जाच मज्जा होती लहानपणी. है की नाही? असं दूध असं भरभर मिशा कधी येतात, भरभर दूध पिलं की मग घाईनं पिलं की तर ओठावर येतात, मिशा येतात. आणि धारोष्ण म्हटले, धारोष्ण म्हणजे काय? धारेचं दूध कसं असतं? गरम असतं, है की नाही? ताजं दूध धारोष्ण. आता आपण दूध घेतो, आम्ही तर दूध घेतो, इतकं पाणी असतं आणि थंडगार असतं. थंडगार म्हणजे कधी काढलेलं असते, रात्री कधी काढलेलं असेल ते सकाळी आणून देतात. हा, थंडगार. गाय बैल असं आहे का? दुधाला काय? म्हैस आहे, गाय बैल आहे. म्हैस आहे का? मग दुधाला, दुधासाठी म्हैस आहे का? म्हैस आहे. आणि म्हशीच्या दुधामध्ये खूप फॅट असतं, तसं गाईच्या दुधात नसतं आणि म्हणून गाईचं दूध चांगलं असतं. उबदार दूध गाय आहे का? गाय आहे. वा वा, छान. आणि तिथं संपूर्ण घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळ जातनं सोप्यात अवतरायची. ढाळ जातनं सोप्यात अवतरायची. ढाळजा म्हणजे काय? घराचा मुख्य भाग. नाही, घराचा ढाळच म्हणजे घराचा मुख्य भाग, दरवाजा. दरवाजाच्या बाजूला दोन्ही बाजूला ओटे असते, त्याला म्हणतात डाळच. त्या रचनेला काय म्हणतात? डाळच. डाळजतनं कुठं यायची? सोप्यात यायची, म्हणजे माग यायची वस्त्रीवर आणि तिथंच बसून राहायची. हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये. कोणाला वाटायचं नाही ते ह्यांच्या हातात गेले की चहा करून पित्यात. चहा पिला की पुन्हा त्याच्यामध्ये साखर आली, चहा पुडा आला, है की नाही? आणि पुन्हा दोघीच पिणार आणि बाकीच्यांनी काय करावं? असं म्हणून आजी सक्त पहारा द्यायची. काय करायची आजी? सक्त पहारा द्यायची. एवढं समजलं का? राहिलेलं उद्या पाहूया आपण. ठीक आहे. अजून सगळ्या मित्रांना सांग, म्हणजे रेकॉर्ड करायला पण थोडा कमीच लागते ना मटेरियल. ठीक आहे. धन्यवाद. खूप छान वाटलं. डू यू लाईक? मॅडम ते धडा संपल्या, काय म्हणलास? ते धडा संपले तिचे प्रश्न उत्तर पाठवून देतो. हो, आता धडा सुरू केलाय ना. हो, संपल्या. हो संपल्या. हो ठीक आहे. आता उद्या, मग उद्या नाही का परवा? तुझ्या मनावर. घेऊ उद्या पण. तुम्ही बघा मग एक दिवशी. हो, हो, याच वेळेस.